तर पुण्यामध्ये निवास सदनिकेमध्ये डेक्कन भागामध्ये मोठेगावकरचे क्लासेस होते आणि बोरावके टॉवर्सचा दुसरा मजला डेक्कनचा वापर हा आरसीसी क्लासेससाठी केला जायचा। मोठेगावकर इथे सुद्धा आरसीसी क्लासेस चालवायचा असं समजतं। तर याच क्लासेसची ही दृश्य पुण्यातील निवासी सदनिकेमध्ये मोठेगावकरचे क्लासेस चालायचे। प्राध्यापक शिवराज मोठेगावकर सध्या सीबीआयच्या अटकेमध्ये आहे। त्याच शिवराज मोठेगावकरच्या पुण्यातल्या डेक्कन परिसरामध्ये असणारे जे आरसीसी क्लासेस आहेत, या आरसीसी क्लासेस ज्या ठिकाणी चालायचे त्या ठिकाणी नोटीस पुणे महानगरपालिकेने बजावलेली आहे। ज्या निवासी घरांमध्ये, सदनिकांमध्ये, इमारतीमध्ये हे क्लासेस चालत होते, त्या निवासी असताना त्याचा व्यावसायिक वापरासाठी वापर होता। पुणे महानगरपालिकेची कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती आणि त्यामुळेच विनापरवाना वापराबद्दलची ही नोटीस मोठेगावकरच्या क्लासेसवरती पुणे महानगरपालिकेने चिटकवली आहे। इतकंच नाही तर सील जो आहे तो आरसीसीचा क्लासेसचा हा सगळा इमारतीतला जो दुसरा मजला आहे तो करण्यात आलेला आहे। या इमारतीच्या खालच्या बाजूला जर आपण गेलं तर अशाच पद्धतीने जे वर्ग होते शिकवणीचे, नीट परीक्षा ज्या ठिकाणी तयारी करून घेतली जात होती विद्यार्थ्यांकडून आणि त्याच्यासाठी ज्या इमारतीचा वापर केला जात होता ती इमारत जी आहे ती अनधिकृतपणे वापरली जात होती। कुठल्याही पद्धतीची जी परवानगी घेणं अपेक्षित असतं त्या परवानग्या या सगळ्या क्लासेस चालवताना घेतल्या गेलेल्या नव्हत्या आणि म्हणून पुणे महानगरपालिकेनं जे या ठिकाणी नोटीस चिटकवल्याचे आपण हे सगळे कागदपत्र पाहतो, या सगळ्या निवासी इमारतीचा वापर जो आहे तो व्यावसायिक वापरासाठी आरसीसी मोठेगावकर क्लासेस नावाने या ठिकाणी जे क्लासेस सुरू होते त्याच्यासाठी शिवराज मोठेगावकर कडून केला जात होता। जी बुलडोजर कारवाई आहे ती या पार्किंगच्या जागेत जिथे टेबल आणि बाकी इतर साहित्य आपल्याला जे बघायला मिळतंय, जो पत्रा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, या ठिकाणी ही पुणे महानगरपालिकेनं बुलडोजर कारवाई, तोडक कारवाई ज्याला आपण म्हणू अशा पद्धतीची कारवाई केलेली आहे। या सगळ्या तोडक कारवाईचा जर आपण विचार केला तर उशिरा ही खरं म्हणजे पुणे महानगरपालिकेने कारवाई केली। मात्र जेव्हा मोठेगावकरचं प्रकरण समोर आलं तेव्हा त्याच्या संबंधित असलेल्या वेगवेगळ्या क्लासेसवरती अशा पद्धतीच्या कारवाया सुरू झाल्याचा आपण पाहतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कांबळे समित ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।